तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची. एके दिवशी बडोद्याचे श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी सरदार मानकऱ्यांसमोर दरबारात असा विचार मांडला की जो कोणी श्री स्वामी समर्थास बडोद्याला घेऊन येईल त्यास आम्ही मोठी जहांगीर देऊ व महाराजास अन्नपित्यार्थ पाहिजे तितके द्रव्य खर्च करू. हे ऐकून तात्यासाहेब हर्षे सरदाराने मी आणतो असे म्हणून पैजेचा विडा उचलला. पुष्कळ द्रव्य देऊन लवाजम्यानिशी तात्यास अक्कलकोटास रवाना केले. तात्यासाहेब अक्कलकोटला आल्यावर अक्कलकोटात त्यांनी श्री स्वामी समर्थ सन्निध असलेल्या सेवेकरी मंडळीस अन्नवस्त्रादी देऊन खुश ठेवण्याचा क्रम चालू ठेवला आणि श्री स्वामी महाराजांस कोणा ना कोणामार्फत बडोद्यास जाण्याबद्दल रदबदली करण्याचाही क्रम चालू ठेवला. सहस्त्र भोजन द्याल म्हणजे येऊ, ब्राह्मणाला द्रव दे, गोरगरिबास वस्त्र दे असे रोज काही ना काही करावयास लावून श्री स्वामी समर्थ वेळ मारून नेत. तात्यासाहेबही त्याप्रमाणे पुष्कळ खर्च करीत. 4 महिन्यापर्यंत तात्या श्री स्वामी समर्थांना बडोद्यास नेण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते. चोळप्पा श्री स्वामी समर्थांच्या मर्जीतले आहेत असे हेरून श्री स्वामी महाराजास बडोद्यास घेऊन चलाल तर तुम्हाला 10,000ची जहांगीर मल्हाररावांकडून करून देवीन असे चोळप्पास सांगितले. हे ऐकून चोळप्पाच्या तोंडास पाणी सुटले. एके दिवशी चोळप्पा श्री स्वामी महाराजांपुढे जाऊन हात जोडून म्हणाला, महाराज आपण बडोद्यास चलाल तर मला 10,000ची जहांगीर मिळत आहे. हे ऐकून श्री स्वामी महाराज हसत हसत म्हणाले, अरे त्याचपाशी भक्ती नाही. या लीलाकथेच्या भागावरून मानवी स्वभावाच्या आचार विचार धर्माची दृष्टिकोनाचे कसे विविध पदर असतात याची सहज कल्पना येते. श्रीमंत मल्हारराव गायकवाडास राजसत्तेची आणि वैभवाची इतकी घमेंडी होती की श्री स्वामी समर्थांसारखे परब्रह्मभय्य दैवत आपण सत्ता संपत्तीच्या जोरावर सहज बडोद्यास आणू पैजेचा विडा उचलणारे सरदार तात्यासाहेब हर्षे यांनीही सारासार विचार खुंटीला टांगून श्री स्वामींच्या बडोद्यास आणण्याचा पैजेचा विडा उचलला. आपण कोणाच्या संदर्भात हा विडा उचलतो त्याचे भान आणि ज्ञान त्यांना त्या बडोद्याच्या वैभवशाली दरबारात आणि सत्ता संपत्तीच्या उन्मादात राहिले नाही. बडोद्याच्या दरबारातल्या या सर्व घडामोडी श्री स्वामींना त्यांच्या अंतसाक्षीत्वाने इकडे अक्कलकोटात कळत होत्या. जेव्हा सरदार तात्यासाहेब हर्षे यांनी मी आणतो म्हणून पैजेचा विडा दरबारात उचलला तेव्हा श्री स्वामी समर्थ खदाखदा पोट धरून हसू लागले. तात्या पैज लावतो, हावरा लुच्च जहागिरी हवी त्याला असे बोलू लागले. कुणासही श्री स्वामींचे हे बोलणे कळेना. श्री स्वामी आज असे काय बोलत आहेत, हे कोण तात्या, कसली पैज. परंतु थोड्याच दिवसात सरदार द्रव्य आणि लवाजम्यासह बडोद्याहून अक्कलकोटास आले. श्री स्वामींना बडोद्यास नेण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांनी केले. यावरून तात्याच्या अविवेकीपणाचा श्री स्वामीमधील देवत्व न जाणण्याचा कोतेपणा दिसून येतो. या लीलेत तात्या जरी सरदार असले तरी सर्वसामान्य जीवच आहेत. निखळ भक्ती, निर्लोभीपणा आणि निरामयता त्यांच्यात नव्हती. परमेश्वर प्राप्तीपेक्षाही पैज जिंकणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. चोळप्पा प्रत्यक्ष श्री स्वामींच्या सहवासात राहूनही कच्चा शिष्यासारखा वागला. लोभीपणात गुरफटलेल्या चोळप्पाला श्री स्वामींनी स्पष्टपणे नकार देत म्हटले, अरे त्याचपाशी भक्ती नाही. या लीला भागातून निखळ निर्लेप एकनिष्ठ भक्तीपेक्षा काहीच श्रेष्ठ नाही याचा सुस्पष्ट बोध होतो. स्वामी समर्थ माझी माऊली, अवघ्या जगाची सावली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.